स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी मी खूप आभारी आहे। असं सपोर्ट करत राहा। आजचा हा ब्लॉग खूप डिफरंट असणार आहे आणि डिफरंट कॉन्टेंट असणार आहे। तर आजचा विषय असा आहे की जर तुमच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर असू दे, आपण जर लॉंग ड्राईव्हला जात असतात तर गाडीची काळजी म्हणजे तिचं मेंटेनन्स कसं करावं, म्हणजे काय काय टिप फॉलो केले पाहिजेत, म्हणजे जाताना लॉंग ड्राईव्ह जाताना काय काय आपण फॉलो करतो, म्हणजे ज्या गाडीमध्ये मेन जी गोष्ट आहे ती बघावी लागते। तर मी आधी माझी गाडी दाखवतो आणि काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, म्हणजे गाडी म्हणजे काय काय असतं मेन जे केलं पाहिजे ते आम्ही दाखवतो। हे बघा, ही माझी गाडी उभी आहे इथे आणि हे आमचं पार्किंग लॉट आहे, म्हणजे आमची सर्व गाडी इकडे लागतात। तर ही शेडच्या खाली नाही आहे, म्हणजे आहे, म्हणजे ठिकठिकाणी चांगली जागा आहे पार्किंग करायला। तर आता असं झालं आहे की माझी गाडी झाली 1 महिन्यापासून उभी आहे गाडी, आणि तिला आता जस्ट पुसून काढली आहे आणि तिचे लूक बघू शकतो तुम्ही। पहिली गोष्ट काय करायची, गाडीमध्ये बसल्यानंतर तर आपले जे 4 विंडोज आहेत गाडीच्या ते खाली करून घ्यायच्या। ज्याने काय होईल माहिती आहे, तुमच्या आतमधली जी स्मेल आहे, तुमचं ते गॅस तुमचा वास येतो, तर आपण गाडी उघडतो जी स्मेल येते ती स्मेल आहे ना ती निघून जाईल, आणि त्यामुळे तुमचं AC जी आहे ना ती चांगलं काम करेल। 4थी स्टेप ही आहे की आता आपल्याला गाडीचं बोनेट ओपन करायचं आहे, तर आपण बाहेर जाऊया। गाडीचं बोनेटचं जे लॉक आहे ती इथे आहे, हे जरा खेचूया तर बोनेट ओपन होईल आपलं। तर असं काय आपलं बोनेट ओपन झाल्यानंतर आपली अशी इंजिन बेचं असं आहे, इंजिन बे पूर्ण आपलं इंजिन थोडीशी घाण आहे कारण गाडी उभी आहे 1 महिन्यापासून। तर आपल्याला आधी काय चेक करायचं आहे, आधी आपल्याला चेक करायचं की इंजिन ऑइल बरोबर आहे की नाही। त्यासाठी इथून हे आहे बघायचं इंजिन ऑइल चांगलं आहे की नाही। तर इंजिन आपला फुल आहे आणि ऑइल पण चांगलंच आहे। जर इंजिन ऑइल तुमचं काला असेल तर तुम्हाला चेंज करायची गरज आहे। माझं इंजिन ऑइल चांगलंच आहे कारण का अजून माझी गाडी थोडी ड्राईव्ह नाही झाली आहे। तर ह्याला टाकूया असंच मध्ये, तसं टाकायला येतं। नेक्स्ट आपलं ब्रेक ऑइल आहे का ते बघायचं आधी, मग दाखवतो। ब्रेक ऑइल आहे पूर्ण। नेक्स्ट हे जे आहे हे आपलं वायपरचं पाणी आहे, पाणी हो आहे पाणी आहे। आणि आपलं हे आहे कूलेंट पण फुल आहे, म्हणजे फुलच आहे, बंद करायचं। आणि बाकी तर कंडिशन चांगली दिसते। आता आपण आपली गाडी स्टार्ट करूया। गाडी स्टार्ट करताना पहिलं आपण बघायचं की आपला गिअर न्यूट्रलमध्ये आहे, चेक करायचं, आणि क्लच पूर्ण दाबून ठेवायचा, नंतर गाडी स्टार्ट करायची। आणि आपण स्टार्ट करूया गाडी स्टार्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपली गाडी स्टार्ट केली आहे, तर गाडी आता आपण अशीच 10 मिनटं रनिंग ठेवायची, कारण गाडी खूप दिवसापासून उभी आहे। तर जे ऑइल असतं ते खाली इंजिनच्या खाली, ते ऑइल वरती यायला टाईम लागतं। जर आपण डायरेक्ट अशी गाडी चालवली ते इंजिन म्हणजे खूप वाईट कंबशन होऊ शकतो आणि कुठलेही पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते। तर आपण ह्याला गाडीला किमान 10 मिनटं आपण रनिंगला ठेवूया। आत्ता आपली गाडी गरम झालेली आहे, तर आपण एक टेस्ट ड्राईव्ह घेऊया, गाडी रनिंग करून घेऊया, कारण का गाडी रनिंग झाली पाहिजे, इंजिनचे पार्ट्स वर्क झाले पाहिजेत। तर आता आपण एक
एक लांबवून उभ्या गाडीची. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow. Moving with the motion, following the light that sets me free. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, जर आपल्या गाडीचे स्टेपनीची हवा चेक करून घ्यायची आणि आपले जे टायर्स आहेत मोस्ट आपले हे टायर्समध्ये हवा चेक करून घ्यायचे, जेणे की आपल्याला पुढे प्रॉब्लेम होणार नाही की कुठे पंचर नाही आहे ते बघून घ्यायचं. जर पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तू कुठे आता आला? चल जायचं घरी आपल्याला. आला व्हिडिओ काय चल आता.